जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण वाचन करत आहोत. आतापर्यंत आपले 2 खंड पूर्ण झाले आहे आणि आजपासून आपण 3रा खंड चालू करतो. 3ऱ्या खंडामध्ये बुद्धांची शिकवण आपण बघणार आहोत. बुद्धांचा धम्माविषयीचा दृष्टिकोन आपण याच्यात बघणार आहोत. सद्धम्म, अधम्म हे आपण यामध्ये बघणार आहोत. आपण बघितलं की तथागतांनी स्वतःला वेगळं असं कुठलं स्थान धम्मामध्ये दिलेलं नाहीये. ख्रिश्चन धर्मामध्ये येशू ख्रिस्ताला एक वेगळं स्थान दिलेलं आहे. येशू जो आहे तर तो देवाचा पुत्र आहे आणि हे प्रत्येक ख्रिश्चनाने मान्यच केलं पाहिजे. तसेच जो हे मान्य करणार नाही त्याला मुक्ती भेटणार नाही, हे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलं आहे. यामध्ये येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. पुढे मुस्लिम धर्मामध्ये तेच आहे. मोहम्मद पैगंबर जे आहे तर त्यांनी सांगितलं आहे की मोहम्मद पैगंबर हे देखील देवाचा अवतार आहे आणि त्यांना देवानेच पाठवलेलं आहे आणि हे जे मान्य करतील त्यांनाच मुक्ती आहे, असं मुस्लिम धर्मामध्ये आहे. म्हणजे तिथेही मोहम्मद पैगंबरांनी स्वतःसाठी एक वेगळं असं स्थान निर्माण केलेलं आहे. पुढे तर त्यांनी असाही दावा केलेला आहे की मोहम्मद हा शेवटचा अवतार आहे. या प्रकारे ज्यांना मान्यता असेल त्याच इस्लाम धर्मातील लोकांना मुक्तीही मिळेल. परंतु बुद्धांची अशी कोणतीही अट नव्हती. त्यांनी आपलं वेगळं असं कुठलंही स्थान त्यांनी तयार केलं नाही. त्यांचं म्हणणं इतकंच होतं की शुद्धोदन आणि महामाया यांच्या प्राकृतिक प्रक्रियेने त्यांना एक पुत्र जन्माला आला जो बुद्ध म्हणून पुढे प्रचलित झाला. आणि बुद्धांनी ख्रिस्त धर्मासारखं किंवा इस्लाम धर्मासारखं स्वतःला मुक्तीचा मार्ग सांगून अशी कुठलीही अट त्यांनी घातली नाही आणि स्वतःचं असं वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं नाही. त्यानंतर जे बुद्धांचे जे साहित्य आहेत त्याच्यामध्ये असं त्यांचं वेगळं असं स्थानही कुठलं निर्माण नाही किंवा तसं काही लेखनही नाही केलेलं. आणि बुद्धांचं जेव्हा परिनिर्वाण झालं त्यानंतर लगेचच राजगृहामध्ये एक मीटिंग आयोजित झाली होती. तो जी मीटिंग होती म्हणजे तिला संगीती म्हणतात. तर त्या संगीतीचं जे अध्यक्ष होते तर ते काश्यप. आपण बघितलं काश्यपाने जी धम्मदीक्षा घेतली होती तर तो काश्यप जो होता तर त्या मीटिंगमध्ये त्यांचा तो अध्यक्ष होता. त्यामध्ये आनंद, उपाली असे सगळे काही भिक्खू जे झालेले होते, बुद्धांकडे जे काही त्यांच्यासोबत राहायचे ते सर्व भंतेगण तिथे होते. त्यानंतर काश्यपने बुद्धांचे जे अनुगामी होते आनंद त्यांना धम्म सांगण्यासाठी सांगितलं. आणि मग तो धम्म सांगितल्यानंतर काश्यपने सगळ्यांना उद्देशून विचारलं की हे बरोबर आहे का. तर संपूर्ण जे भंतेगण होते किंवा इतर जे जमलेले होते त्यांनी सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली आणि त्यावेळेस तो विषय तिथे संपवण्यात आला. त्यानंतर काश्यपने पुन्हा एकदा उपालीला विनयाचे धम्म सांगण्यास सांगितलं, त्याचे नियम सांगण्यासाठी सांगितलं आणि उपालीनेही ते नियम सांगितले. तेव्हा परत एकदा काश्यप सगळ्यांना उद्देशून म्हणाला की हे बरोबर आहे का. तर सर्वांनी तेव्हाही होकारार्थी मान हलवल्या. त्या संगीतीमध्ये म्हणजे त्या मीटिंगमध्ये फक्त ह्या 2च विषयांवरती बोलण्यात आलं. ती जी सभा होती त्याच्यामध्ये बुद्धांविषयी कुठलंही काहीही चर्चा झाली नाही किंवा बुद्धांच्या जीवनाविषयी अशी कुठली महत्त्वपूर्ण माहिती तिथे सांगण्यात आली नाही. आणि हेच एक कारण आहे की आपल्याकडे बुद्धांचं संपूर्ण माहिती नाहीये. त्यावेळी जर ती नोंदणी करण्यात आली असती तर ती माहिती आतापर्यंत आपल्याकडे संपूर्ण माहिती असती की बुद्धांचा जन्म कसा झाला, त्यांचं संपूर्ण जीवन आपल्यापर्यंत आलं असतं. आणि अशी नोंदणी न करण्याचं किंवा बुद्धांना वेगळं स्थान देण्याचं असं कुणी चुकून केलं नाही. तर तशी बुद्धांनीच धम्मामध्ये सांगितलेलं होतं की मला अशी वेगळी कुठलीही उपमा नकोय, मला असं वेगळं कुठलं स्थान नकोय. बुद्धांनी धम्म वेगळा ठेवला होता आणि बुद्ध वेगळे होते. ज्यावेळी बुद्धांचं महानिर्वाण जवळ आलं होतं त्यावेळी त्यांना इतर भंतेगणांनी सांगितलं की आपण आपला उत्तराधिकारी नियुक्त करावा. परंतु बुद्धांनी सांगितलं की नाही, माझा धम्म हाच उत्तराधिकारी आहे, असा कुठलाही माझा उत्तराधिकारी असू शकत नाही. धम्म हाच धम्माचा उत्तराधिकारी आहे. आणि धम्मासंबंधात स्वतःचे स्थान याविषयी बुद्धांचा दृष्टिकोन असा होता. बुद्धाने मुक्ती देतो असे आश्वासन दिले नाही. तो म्हणाला मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. कारण माझा धम्म हा साक्षात्कारी धम्म नाहीये. साक्षात्कारी धम्म म्हणजे ज्यामध्ये ईश्वराचे आदेश पाळले जातात, आदेश मानले जातात, ज्यामध्ये ईश्वराचे संदेश मानले जातात, त्यामध्ये पूजा बांधल्या जातात, आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग प्रशस्त केला जातो. ज्यांची या धर्माप्रती श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्यांच्या मोक्षप्राप्तीची निश्चिती हे प्रेषितांचे कर्तव्यच आहे. बुद्धाने तो प्रेषित असल्याचा किंवा देवाचा दूत असल्याचा दावा कधीही केला नाही. त्यांनी अशा दाव्यांचं खंडनच केलं. बुद्धांचा जो धम्म आहे
तर हा धम्म आविष्कारित धम्म आहे. म्हणूनच हा धम्म इतर धम्मांपेक्षा वेगळा आहे. कारण इतर धम्म जे आहे तर ते साक्षात्कारी आहे. बुद्धांचा धम्म जो आहे तो आविष्कारी धम्म आहे. म्हणजेच या पृथ्वी तलावरती निर्माण झालेला हा धम्म आहे. मानवी अध्ययनाचा हा धम्म आहे. सर्व प्रेक्षितांनी मुक्तीचे मार्ग सांगितलेले आहे किंवा आश्वासन दिले आहे. बुद्ध हा एकमेव असा गुरु आहे की ज्याने असे कोणतेही आश्वासन दिलेले नाही. त्यांनी मोक्षदाता आणि मार्गदाता या दोन ज्या भूमिका आहेत यांचे प्राकर्षाने दोन वेगवेगळे भेद दाखवले आहे. मोक्षदाता म्हणजे मोक्ष देणारा आणि मार्गदाता म्हणजे मार्ग दाखवणारा, पथ दाखवणारा. त्यांनी सांगितलं की मी फक्त मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. निम्न सुक्तात ब्राह्मण मोदगलयनास बुद्धाने हे स्पष्ट केलेलं आहे. आणि एकदा तथागत श्रावस्ती पूर्वारामात मिगार मातेच्या प्रसादी वास्तव्याला होते. तर तिथे एक गणक ब्राह्मण मोदगलयन हा जो होता तर तो तथागतांकडे आला. त्याने तथागतांना मित्र म्हणून अभिवादन केले. त्याने तथागतांना कुशलक्षेम विचारलं आणि मग नंतर तो त्यांच्या जवळच जाऊन बसला आणि तो तथागतांना म्हणाला की जसं एखादं घर जे आहे किंवा एखादा बंगला जो आहे, एखादा राजमहल जो आहे तर ते आपण एका खोलीतून दुसऱ्या खोलीत, दुसऱ्या खोलीतून तिसऱ्या खोलीत, एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरती असं आपण ते घर टप्प्याटप्प्याने आपण पार करत जातो. तर आमचं ब्राह्मणांचंही तसंच आहे की आम्ही आमचं शिक्षण टप्प्याटप्प्याने करत असतो. आधी वेदाध्याय, त्यानंतर धनुर्विद्या. आणि आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना अंकगणित शिकवत असतो तेव्हा आम्ही एकदा, दोनदा, तीनदा या पद्धतीने आम्ही 100 पर्यंत जात असतो. तर तुमच्या धम्मातही असंच आहे का? टप्प्याटप्प्याने तुमच्या धम्मामध्ये शिक्षणक्रम आहे का? किंवा टप्प्याटप्प्याने तुम्ही धम्म सांगता का लोकांना? त्यावरती तथागत म्हणाले की हो हे ब्राह्मणा, तू जे बोलतो आहेस ते बरोबर आहे. जसं तुमचं शिक्षण आहे तसं धम्मामध्ये आहे. धम्म हा क्रमवारी, धम्माची क्रमवारी अशीच आहे जी टप्प्याटप्प्याने धम्म हा समजत जातो. ज्या पद्धतीने एखादा घोडा जर आपण विकत घेतला तर आधी आपण त्याला लगाम लावतो, नंतर आपण त्याला क्रमाक्रमाने प्रशिक्षण देतो आणि मग तो उत्कृष्ट असा अश्व तयार होतो. त्याच पद्धतीने ज्याला प्रशिक्षित करायचे आहे त्याला तथागत आधी जवळ घेतो. त्यानंतर त्याला शीलवान होण्याचा, गुणवान होण्याचा, संयमाने आणि नियमाने राहण्याचा पाठ दिला जातो. सदाचरणाने दक्ष झाल्यानंतर लहान लहान दोषातही कसे मोठे मोठे धोके आहेत हे त्यांना दाखवलं जातं. त्यानंतर त्यांना विनयाचे, नैतिकतेचे पाठ दिले जातात. आणि जेव्हा तो त्याच्यामध्ये परिपक्व होतो मग त्यानंतर त्याला पुढचा पाठ दिला जातो. या श्रमणांनी बाह्य रूपावरती भाळून जाऊ नये, मोहित होऊ नये. तृष्णेचा परिणाम जो आहे तो चित्त क्लेशामध्ये कसा होतो हे त्यांना सांगण्यात येतं. आणि हळूहळू या तृष्णेचं रूपांतर जे आहे तर ते कुप्रवृत्तीमध्ये होतं. आणि ही कुप्रवृत्ती म्हणजेच पुरात सापडल्यागत माणसाची अवस्था होते. तसेच तुमचे चक्षु इंद्रिय जे आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणे, तुमचे इतरही जे इंद्रिय आहे त्यांच्यावरतीही नियंत्रण ठेवणे. जेव्हा तुम्ही कानाने ऐकता किंवा नाकाने वास घेता किंवा जिभेने कुठली चव घेता किंवा स्पर्शाने एखादी वस्तू जाणवते तुम्हाला, त्यावेळी तुमच्या चित्तामध्ये संवेदना निर्माण होते. अशा वस्तूच्या बाह्य रूपावरती भाळून जाऊ नये. आणि हे जेव्हा त्याच्या लक्षात येते तेव्हा त्याला पुढचा पाठ दिला जातो. अन्न ग्रहण करताना संयमित असावे, संवेदनशील असावे. अन्न ग्रहण करणे म्हणजे कुठलाही खेळ नसतो किंवा एखादी वासना तृप्ती नसते. आपल्या देहाच्या सुंदरतेसाठी अन्न ग्रहण करायचं नाही, तर आपला देह जिवंत ठेवण्यासाठी अन्न ग्रहण करायचं. आपला देह जो आहे तर तो चांगला राहायला पाहिजे, सुदृढ राहायला पाहिजे आणि त्याचा बचाव झाला पाहिजे, यासाठी अन्न ग्रहण करावे. अन्न ग्रहण करताना आपल्या चित्तामध्ये एक विचार आला पाहिजे की हे जे अन्न आहे तर हे मी माझ्या वेदनांचा नाश करण्यासाठी करत आहे आणि नवीन वेदना तयार न होऊ देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझी नवीन यात्रा जी आहे ती नियमित असेल, नियंत्रित असेल, सुखदायी असेल. आणि हे ब्राह्मणा, जेव्हा तो अन्नग्रहणावरती नियंत्रण प्राप्त करतो त्यावेळी मी त्याला पुढचा पाठ देतो. त्यामध्ये चेतनावस्थेचा अभ्यास असतो. दिवसा प्रहरी चालताना किंवा बसताना चित्ताचं कुशल अकुशल जे विचार आहेत तर अकुशल विचारांपासून विरक्त करायचं आहे, चित्त निर्मल करायचं आहे. रात्रीच्या प्रथम प्रहरी चालताना, फिरताना, उठताना, बसतानाही तेच करायचं आहे. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी शय्येवरती उजव्या कडेवर निद्रिस्त व्हावे. एक चरण दुसऱ्या चरणावर ठेवून निद्रिस्त व्हावे. यावेळीही आपलं जे चित्त आहे तर ते केंद्रित करावं. रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी जागे व्हावे. चालताना, फिरताना, उठताना,
बसताना चित्त जे आहे तर ते दूषित विचारांपासून मुक्त राहील, निर्मल राहील याचा प्रयत्न करावा। आणि हे ब्राह्मणा, जेव्हा तो चित्त चेतना संबंधात पूर्णपणे दक्ष होतो, दक्षता तो प्राप्त करतो, प्रावीण्य संपादतो, तेव्हा मी त्याला पुढचा पाठ देतो। त्याने पुढे मागे चालताना स्वतःवर नियंत्रण ठेवावे, त्याच्याजवळ आत्मसंयम असावा। त्याने मागे पुढे पाहताना, वागताना किंवा विश्राम करताना, चिवर धारण करताना किंवा चिवर पात्र धारण करताना, अन्न ग्रहण करताना, अन्न सेवन करताना, अन्नाची चव घेताना किंवा शौचविधी करताना, चालताना, उभे राहताना, बसताना, आडवे झोपताना, निद्रा अवस्थेत किंवा जागृत अवस्थेत, कथन करताना किंवा मौन असताना त्याचं स्वतःवरती नियंत्रण असलं पाहिजे, तो आत्मसंयमी असला पाहिजे। आणि हे ब्राह्मणा, जेव्हा तो आत्मसंयमनाच्या दक्षता प्राप्त करतो, प्रावीण्य संपादतो, तेव्हा मी त्याला पुढचा पाठ देतो। आणि पुढचा पाठ आहे की तो निवासाकरिता एकांत स्थान त्याने शोधावं। अरण्य आणि वृक्षाची छाया, पर्वत किंवा गुहा किंवा पर्वतीय गुफा, स्मशानभूमी किंवा पुष्पवटिका, खुले आकाश किंवा तृष्णांची शय्या, काहीही त्याला शोधता येईल। निवास शोधल्यावर अन्न ग्रहण करावे, त्यानंतर त्याने पद्मासन घालावं, ताट बसावं आणि 4 दिव्य तत्वांचे ध्यान त्याने करावे। आणि हे ब्राह्मणा, हे श्रावक आहेत, ज्यांच्या चित्ताची एकाग्रता अजून साधता आली नाही, त्यांच्यात अजूनही तृष्णा जिवंतच आहे, त्याच्याकरिता ही माझी शिक्षक प्रशिक्षण प्रक्रिया आहे। परंतु जे बंधू अहर्तपदास प्राप्त आहेत, ज्यांच्या तृष्णेचा क्षय झाला आहे, ज्यांनी आपले जीवित कार्य पूर्ण केले आहे, त्यांना मुक्ती मिळाली आहे। आणि मग तथागतांचं हे वचन ऐकल्यानंतर तो जो ब्राह्मण होता मोदगलायन, तो गणक तथागतांना म्हणाला की श्रमण गौतम, मला हे सांगावे की काय आपले सर्व अनुगामी निर्वाणाला प्राप्त होतात, काय आपले सर्व अनुगामी निर्वाणाला प्राप्तही होत नाहीत? तर असा प्रश्न जो होता तर तो मोदगलायांनी केला। आणि मग तथागतांनी सांगितलं की नाही, यातले माझे जे काही अनुगामी आहेत तर ते निर्वाणाला प्राप्त होतात, परंतु काही निर्वाणाला प्राप्त होत नाही। आणि मग त्या ब्राह्मणाला तरीही प्रश्न पडला, मी त्याला प्रशिक्षित करत आहात, तथागतांजवळ ते आहे, तरीही असं कसं होऊ शकतं की यातले काही जे श्रमण आहेत तर ते निर्वाणाला प्राप्त होतात आणि काही प्राप्त होत नाही, तर याचं कारण काय आहे? आणि मग त्यावरती तथागत म्हणाले की ठीक आहे, मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं तू फक्त मला उत्तर दे, तुला योग्य वाटलं तर। त्यांनी सांगितलं की तुमचं जे राजगृह आहे तर तिथे तुम्ही रोज येता जाता, तुम्हाला तो रस्ता आहे तो पूर्णपणे माहिती आहे का? तर त्यावरती तो ब्राह्मण म्हणाला की हो, मी माझ्या घरी व्यवस्थित जातो, मला तो रस्ता माहिती आहे। आणि एखाद्याने जर तुम्हाला जर तो रस्ता विचारला तर तुम्ही सांगितला तर तो बरोबर जाईल का? तर त्याने सांगितलं की हो, मी जर त्याला जर रस्ता सांगितला तर तो बरोबर जाईल, पण कधी असंही होत असेल की एखाद्याला तुम्ही रस्ता सांगितला तर तो पूर्वेला जाण्याच्या ऐवजी पश्चिमेला जाईल आणि तो रस्ता चुकेल किंवा विसरेल। तर त्याने सांगितलं की हो, असंही होऊ शकतं, परंतु मी त्याच्यात काय करू शकतो? कारण मी फक्त त्याला मार्ग दाखवलाय, मी त्याला रस्ता दाखवलाय, माझं फक्त एवढंच कर्तव्य होतं की मी त्याला रस्ता दाखवू शकत होतो। त्यावरती तथागत म्हणाले की हो, माझंही तसंच आहे, मी मार्ग दाखवू शकतो पण मी मुक्ती देऊ शकत नाही। या विधानावरून हे स्पष्ट झालं की तथागत जे आहेत ते मुक्तीचा मार्ग दाखवू शकतात पण मुक्ती देऊ शकत नाही। आणि म्हणूनच मोहम्मद आणि ख्रिस्तांकरिता मुक्ती म्हणजे मोक्ष किंवा प्रेक्षितांच्या मध्यस्थीचा आत्म्याला नरकात जाण्यापासून वाचवणे असं आहे। आणि बुद्धांची मुक्ती म्हणजे निर्वाण हा आहे। निर्वाण म्हणजे तृष्णा, राग, द्वेष यांच्यापासून अलिप्त होणे, यांचा क्षय करणे। आणि म्हणूनच अशा धम्मामध्ये मुक्तीप्रती आणि मोक्षाप्रती वचनबद्धता कशी काय असू शकेल? म्हणूनच बुद्धांनी स्वतःविषयी किंवा त्यांच्या धम्माविषयी अपौरुषेय असल्याचा दावा केला नाही। त्यांचा धम्म माणसाने माणसासाठी आविष्कारलेला धम्म आहे, त्यांचा धम्म साक्षात्कारी स्वरूपाचा धम्म नाही। आणि प्रत्येक जे धर्म संस्थापक जे होते तर त्यांनी स्वतःकरिता किंवा त्यांच्या धर्माकरिता ईश्वरीय असल्याचा दावा केलेला आहे। आणि मोजेसने स्वतः ईश्वर असल्याचा दावा केला नसला तरी त्याने आपल्या धर्माकरिता ईश्वरीय असल्याचा दावा केला। आणि त्याने आपल्या अनुयायांना सांगितलं की त्यांना क्षीर आणि मधूच्या भूमीत जावयाचे असेल तर त्यांना धर्म, त्याची शिकवण स्वीकारलीच पाहिजे, कारण या धर्म आणि या धर्माची शिकवण ही याहोवाची आहे, ईश्वराची आहे। ख्रिस्ताने ईश्वरीय असल्याचा दावा केला आहे, त्याने असा दावा केला की तो ईश्वराचा पुत्र आहे, स्वाभाविकच त्याचा धर्मही हा ईश्वरीय शिकवण आहे त्याच्या धर्मामध्येही। आणि कृष्णाने तर स्वतःच ईश्वर असल्याचा दावा केला, गीता म्हणजे ईश्वर वचनच असा त्याने दावा केलेला आहे।
पण बुद्धाने मात्र त्यांच्या धम्माकरिता, त्यांच्या शासनाकरिता असा कुठलाही दावा केलेला नाही. त्याने मात्र असा दावा केला की तो असंख्य मनुष्य मात्रापैकी एक आहे, की त्याने लोकांना दिलेला संदेश हा एका माणसाने दुसऱ्या माणसाला दिलेला संदेश आहे. त्याने त्यांची शिकवण जी आहे ती निर्दोष असल्याचा, त्याचा धम्म निर्दोष असल्याचा दावा कधीही केला नाही. त्याने फक्त एवढाच दावा केला आहे की त्याला जेवढे समजले, त्याने जेवढे जाणले, त्यानुसार त्याने शिकवण, त्याचा धम्म, त्याचा मार्ग हाच खरा मुक्तीचा मार्ग आहे. त्यांचा धम्म, त्यांची शिकवण जी आहे ही संसारी जिवंत माणसाच्या सार्वत्रिक अनुभवावरती आधारित आहे. त्यांचं हेही म्हणणं आहे की धम्माबाबतीत प्रश्न विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. हा धम्म स्वीकारताना प्रत्येकाने धम्माचे परीक्षण करावे. तसंच हा खरा धम्म आहे की खोटा आहे याचंही एकदा परीक्षण करून घ्यावं असं तथागतांनी सांगितलेलं आहे. आणि आजपर्यंत कुठल्याही धम्मामध्ये असं आपल्या धम्माचं कसोट्यांवर परीक्षण व्हावं असं कुठल्याही धम्मामध्ये आव्हान केलेलं नाहीये जे बुद्ध धम्मामध्ये केलेलं आहे.